हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण माझा नवरा आणि त्याची बायको भाग 18 बघितलेला। आज आपण भाग 19 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि याचा पुढचा भाग लवकर तुमच्या भेटीला येईल तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। ॲना मॉमच्या बोलण्याचा गंभीरपणे विचार करते आणि तिला त्या सगळ्या गोष्टी पटतात। आपल्या हातून चुका झाल्यात हे ती स्वतःशीच मान्य करते आणि ठरवते की आता घरी गेली की ती एक चांगली सून बनण्याचा आणि आपला इगो आणि ॲटिट्यूड दूर ठेवायचा पूर्ण प्रयत्न करेल। तिला आधीचे दिवस परत आणायचे होते जेव्हा अक्षय फक्त आणि फक्त तिच्यावरच प्रेम करायचा। आता ती अक्षयच्या पॅरेंट्स सोबत पण प्रेमळपणे बिहेव करायचा निर्णय घेते। क्रिसमस आटपून ॲना घरी येते। मंगलताई तिच्या विचित्र वागण्याने आणि घालून पाडून बोलण्याने व्यतीत झाल्या होत्या, त्यामुळे त्या तिच्याशी जेवढ्याच तेवढं वागायचा। ॲना घरून ऑफिसमध्ये गेली होती आणि आता सरळ ऑफिसमधून घरी आली। संध्याकाळचे 6 वाजले होते। तिला बघताच मंगलताई तिला पाणी आणून देते आणि विचारतात, तुझ्यासाठी चहा ठेवू का? ॲना पाण्याचा ग्लास टिपॉयवर ठेवत, मी बनवते ना। त्यावर मंगलताई आणि मंगेशराव आश्चर्याने एकमेकांकडे बघतात। तेवढ्यात किचनमधून बाहेर येत ॲना, आई पप्पा तुम्ही चहा घेणार का? हे ऐकताच त्यांना पुन्हा धक्का बसतो, पण स्वतःला नॉर्मल करीत मंगेशराव, आता तू करीत आहेस तर थोडा थोडा घेऊ, तसा आमचा चहा झालेला आहे। त्यावर ॲना हसतच, ठीक आहे मग आता माझ्या हातचा पिऊन तर बघा। एवढे म्हणत ॲना आत निघून जाते आणि इकडे मंगलताई मंगेशरावांना जवळ झुकत कुणाला आवाज न जाता हळूच, ओ हे काय झालं हिला, ही ॲनाच तर आहे ना? त्यावर मंगेशराव हसत, बहुतेक चांगले वागण्याचं भूत गेलं असेल डोक्यात। आता जोवर चांगली वागते तोवर तूही एन्जॉय करून घे, नंतर आहेच ये रे माझ्या मागल्या। दोघेही टीव्ही बघत हसतात। तेवढ्यात ॲना तिघांचा चहा घेऊन येते आणि 2 कप त्यांना देऊन स्वतःही 1 कप घेऊन तिथेच बसते। मंगेशराव काहीतरी बोलायचं म्हणून, कसा झाला तुझा क्रिसमस? त्यावर ॲना चहा पिता पिता, खूपच छान पप्पा, मी क्रिसमस ट्री इतका छान डेकोरेट केला होता, सगळ्यांना ते डेकोरेशन खूप आवडलं। ॲना पार्टीबद्दल खूप भरभरून बोलत होती। तिला इतका मन मोकळं बोलताना बघून मंगलताई आणि मंगेशरावांना विश्वासच बसत नव्हता। आतापर्यंत ती सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे डिनर सोडले तर कधी त्यांच्या बरोबर बसून अशा मनमोकळ्या गप्पा नव्हती मारत। ती अचानक आज इतकी चेंज कशी झाली? अक्षय सुद्धा ऑफिसमधून येतो आणि बघतो हे तिघेही गप्पा मारीत बसलेले असतात। त्यालाही खूप नवल वाटते, कारण आजपर्यंत त्याला घरात असा सीन कधीच दिसला नव्हता। मंगलताई थोड्या वेळाने किचनमध्ये स्वयंपाक करायला निघून जातात, तर त्यांच्याच मागे ॲना सुद्धा किचनमध्ये जाते। आई मी काही हेल्प करू? त्यावर मंगलताई, अगं असू दे, तू काय करशील, तुला तर स्वयंपाक करताच येत नाही। त्यावर ॲना, तुम्ही सांगा ना, मी तसं तसं करते। बरं कुठली भाजी करायची आहे, मी चिरून देते। त्यावर मंगलताई, अगं तुला आरामाची गरज आहे, आत्ताच तर ऑफिसमधून आली, मी करते स्वयंपाक। त्यावर ॲना, ऑफिसमध्ये काय बसूनच काम असते, अशावेळी बॉडीची हालचाल होणे पण आवश्यक आहे, तेव्हाच तर नॉर्मल डिलिव्हरी होईल। त्यावर मंगलताई आश्चर्याने तिला बघत, गोष्ट तर खरी आहे, पण तुला कोणी सांगितली? त्यावर ॲना, मॉमने सांगितली। त्यावर मंगलताई, अगं तुम्ही आत्ताच्या मुली या गोष्टीवर विश्वास कुठे ठेवता? ॲना फक्त हसते आणि फ्रीजमधून भेंडी काढत, आई भेंडी कापू का? त्यावर मंगलताई, तुझी काय खायची इच्छा आहे ते काढ, त्याचीच भाजी बनवू। आणि ॲना भेंडी कापायला घेते। असेच काही दिवस जातात। मंगलताई आणि मंगेशरावांना वाटते की ॲनाचे 9 दिवस संपले की आता पुन्हा आपल्या अवतारात येईल, पण असं काही होत नाही। ॲना रोज सकाळी उठून चहा करते आणि सगळ्यांना देते। ऑफिस जाण्याच्या घाईमुळे सकाळी नाश्ता आणि डब्बा मंगलताई करतात, पण सायंकाळी ऑफिसमधून आल्यावर मात्र ॲना सगळ्यांचा स्वयंपाक करते। मंगलताईकडून शिकून आता ती त्यांच्यापेक्षाही जास्त टेस्टी स्वयंपाक बनवते। सोबत सगळ्यांसोबत ती छान गप्पा मारते। कधी ऑफिसचे प्रॉब्लेम सुद्धा मंगेशराव आणि अक्षय सोबत शेअर करते। घरात हळूहळू शांतता नांदू लागते। अक्षयला सुद्धा आता घरात बरं वाटू लागतं। तो येणाऱ्या बाळाच्या स्वप्न बघू लागतो। इतकं असूनही तो संध्याला अजूनही विसरू शकत नाही। मनाच्या एका कोपऱ्यात तिला बसवून तो आयुष्य जगत असतो। ॲनासोबत तो आता शांततेने जगत असतो, तरीही मनाच्या गाभाऱ्यात अजूनही संध्याचं प्रेम तेवढंच टवटवीत होतं। त्या प्रेमावर धुक्याचं पांघरूण घालून तो ॲनासोबत जीवन जगत होता। जानेवारी महिना संपून फेब्रुवारी लागतो, तसं मंगलताईंच्या लक्षात येतं की ॲनाला काही दिवसात 7वा महिना लागेल। ती
ती एक दिवस सगळे हॉलमध्ये बसलेले असताना विषय काढते. अक्षय, अरे एनाला आता 7वा महिना लागेल तर तिचं डोहाळं जेवण करावं लागेल. त्यावर अक्षय खुश होत, ठीक आहे ना, कधी करायचे सांग, तशी तयारी करू. त्यावर मंगलताई, अरे बघावं लागेल कॅलेंडरमध्ये, चांगला दिवस बघूनच करावं लागेल. त्यावर अक्षय, अगं 14 फेब्रुवारीला करू, त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे असतो, सगळ्यात चांगला दिवस, एनाला पण खूप आवडेल. इतक्यात एना खाली येत, काय आवडेल मला? त्यावर अक्षय, अगं तुझं डोहाळं जेवण करायचं आहे. म्हटलं 14 फेब्रुवारीला करू. मंगलताई मध्येच कॅलेंडरमध्ये बघत, अरे नाही नाही, त्या दिवशी नाही करू शकत, कृष्ण पक्ष सुरू होत आहे, त्यात नाही करता येत, शुक्ल पक्ष लागल्यावरच करावं लागेल. एना काही न समजून, बट हे डोळे जेवण काय आहे? तिच्या डोहाळेला डोळे म्हणण्यावर सगळे तिला पोट धरून हसतात आणि ती गोंधळून सगळ्यांकडे बघते, काय झाले, तुम्ही सगळे हसत का आहात? त्यावर अक्षय आपले हसणे थांबवत, अगं डोळे नाही, डोहाळे आहेत ते. त्यावर एना मान हलवत, ओ बट ते काय आहे? आय मीन कसला प्रोग्राम आहे? त्यावर अक्षय तिला समजावत, तुझ्या शब्दात सांगायचं झालं तर बेबी शॉवर प्रोग्राम आहे. त्यावर एना खुश होत, वाव, मी माझ्या फ्रेंड्सला पण बोलवेल, पण हा प्रोग्राम संडेलाच करू, म्हणजे मला कम्फर्टेबल होईल. त्यावर मंगलताई तिला बघत, एना तुला मी म्हटलं होतं ना 7वा महिना लागल्यावर सुट्ट्या टाक म्हणून, तू टाकल्या नाही का? एना त्यांना समजावत, आई टाकल्या आहेत, पण मला आहे ते काम पूर्ण करून हँडओव्हर करावं लागेल आणि माझ्या बऱ्याच फाईल पेंडिंग आहेत, ते सगळे क्लिअर करावं लागेल, त्यानंतरच सुट्ट्या सेक्शन होतील. त्यावर अक्षय, अगं डोंट वरी, घेईल ती सुट्ट्या. बरं आधी डेट डिसाईड करा प्रोग्रॅमची. मंगलताई कॅलेंडर बघत, शुक्ल पक्ष लागल्यानंतरचा संडे, म्हणजे मग 3 मार्चला करावं लागेल प्रोग्रॅम. एना लगेच, हो चालेल, तोपर्यंत माझे हँडओव्हर देऊन सुट्ट्या पण मिळून जातील. पण त्यावर मात्र अक्षयचा चेहरा लगेच पडतो, कारण त्या दिवशी संध्याचं लग्न होते. तो मनात विचार करीत, त्या दिवशी संध्याचं लग्न आहे, तसे तर ते पुणेला आहे, त्यामुळे घरचे तर कुणी जाऊ शकणार नाही आणि मी गेलेलं तिच्या आई वडिलांना अजिबात आवडणार नाही. असो, एनाचा प्रोग्राम करायला हरकत नाही. फेब्रुवारी महिना संपत येतो, एना पण घरी आता सुट्ट्या घेतल्यामुळे घरीच असते. अक्षय तिला रोजचा रुटीन ठरवतो, सकाळी थोडा वॉक, त्यानंतर हलकी फुलकी एक्सरसाइज, मग नाश्ता, त्यानंतर दर 2-3 तासाने थोडं थोडं खात राहणे, त्यात हिरव्या पालेभाज्या, फळं यांचा समावेश होता. मंगलताई सध्या तिच्या खाण्याकडे जातीने लक्ष द्यायच्या. रेग्युलर चेकअप होताच, पण अजूनही एनाचा बीपी नॉर्मल नव्हता. 7वा महिना सुरू असल्याने एनाचे पोट सुद्धा खूप वाढले होते, त्यामुळे तिला चढणे उतरणे, खाली बसणे त्रासदायक व्हायचे. मंगलताई तिचे बरेचसे काम कमी केले तरी उभ्या उभ्या जेवढे होईल तेवढे ती करायची. आता अक्षय आणि एना दोघेही खालच्या रूममध्ये शिफ्ट होतात, जेणेकरून तिला चढ उतार नाही करावे लागणार. मार्च महिना लागतो तसं अक्षय एनाला एक सुंदरशी हिरव्या कलरची लाल काठाची पैठणी घेऊन देतो. एना पण खूप उत्सुक असते. आपल्या डोहाळे जेवणाच्या प्रोग्रामसाठी तिने पण आपल्या काही मैत्रिणींना आणि ऑफिस स्टाफला आमंत्रण दिले होते. सोबत तिच्या आई वडिलांना पण सांगितले होते. घरात सगळे खूप उत्सुक असतात ह्या प्रोग्रामसाठी, सगळ्यांचे वेगवेगळे प्लॅन्स असतात. मंगलताई पारंपरिक पद्धतीने प्रोग्राम करायचे म्हणतात, तर मंगेशराव आताच्या नवीन पद्धतीने करू म्हणतात. शेवटी सगळ्यांची पसंत लक्षात घेता असे ठरते की आधी पारंपरिक पद्धतीने पाळणा सजवायचा, त्यावर एनाला बसवायचे, 5 बायांकडून डोहाळ्याचे गाणे गायचे, त्यानंतर आताच्या पद्धतीने होणारे आजी आजोबा, आई बाबा यांच्या नावाचे बलून तयार करायचे आणि सगळ्यांनी आपापले बलून पकडून फोटो काढायचे. अजूनही छोटे छोटे इव्हेंट करायचे प्लॅन्स करतात. त्यात काही एना सुद्धा आपले आयडियाज सांगते. त्यानंतर टेरेसवर डिनरची अरेंजमेंट करायची. बघता बघता 3 तारीख उजाडते. अक्षय सकाळी सकाळी लवकर अंघोळ करतो आणि मंदिरात जातो. तिथे पूजेची थाळी घेऊन देवीच्या पायाशी सगळं वाहतो आणि हात जोडून मनोभावे तो देवीकडे बघून मनात, हे माते, आज संध्याचं लग्न, हे लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे आणि संध्याला जगातील सर्व सुख दे. तिच्या आयुष्यात आता कसलंही दुःख देऊ नको आणि आमचं बाळ पण या जगात सुखरूप येऊ दे, त्याला उदंड आयुष्य लाभू दे. एवढं बोलताच देवीवरचं एक गुलाबाचं फूल खाली पडतं. ते बघून पुजारी, देवी तुमची मनोकामना लवकरच पूर्ण करेल, हे ऐकताच खुश होऊन अक्षय बाहेर पडतो. अक्षयला बघताच मंगेशराव, अरे अक्षय, एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेला होता? अक्षय आपल्या हातातील 2 मोठ्या पिशव्या आत ठेवत
पप्पा अहो फुलं आणायची होती सजावटीसाठी आणि मंदिरात पण गेलो देवीच्या. बाळासाठी उदंड आयुष्य मागितलं. हे ऐकून ॲना खूप खुश होते तर मंगलताई हे मात्र बरं केलं आणि अक्षय लगेच नाश्ता करून डेकोरेशन करायला लागतो. त्यात सगळे आपापली भर घालतात. हे असं नको, हे फूल तिथे लावा, तर पाळणा असा सजवा, त्यात मध्ये गुलाबाचे फूल खेचू. सगळे त्यात आपापल्या परीने जसं ठीक वाटेल तसं सजेशन देतात. या सगळ्यात दुपारचे 4 वाजता. तशा मंगलताई, अगं ॲना तू तयार हो लवकर, गाणाऱ्या बाई येतीलच, त्यांना 5:30ची वेळ दिली आहे. तुम्हा मुलींना तयार व्हायला 2 तासही कमी पडतात, तेव्हा तू तयारीला लाग. ॲना हे 1 तास तयारीला लागते. साडी घालून होते, चेहऱ्यावर माफक मेकअप पण होतो, पण केसांची हेअरस्टाईल कशी करावी तेच कळत नाही. ती खूप हेअरस्टाईल ट्राय करून बघते, पण तिला एकही पसंत पडत नाही. शेवटी बाहेर येत, आई सगळं झालं, पण हेअरस्टाईल कशी करू समजत नाही आहे. त्यावर अक्षय, अगं केसांचा आंबाडा बांध आणि त्यावर मोगऱ्याचा गजरा माळ, छान शोभून दिसेल यावर. त्यावर मंगलताई, हो ग हो, तू जुडाच घाल, पैठणीवर तोच छान दिसेल. ॲनाला सुद्धा ते पटते. ती रूममध्ये येत जुडा घालायचा प्रयत्न करते, पण काही केल्या तो तिला जमत नाही आणि हात सुद्धा दुखू लागतात. मग तिला आठवतं की तिच्याकडे रेडीमेड जुडा आहे, तो काय फक्त केसांमध्ये नीट फसवायचा असतो. ती तो जुडा शोधू लागते, पण तो काही मिळत नाही. मग तिला आठवते की जुडा तिच्या वरच्या रूममध्ये असेल, कारण खाली शिफ्ट झाली तेव्हा सगळंच सामान नव्हतं आणलं, जे आवश्यक आहे तेवढंच आणलं होतं. ती वर बेडरूममध्ये जायला निघते. तिला बघताच मंगलताई, ॲना अगं वर कशाला चालली. त्यावर ॲना, आई माझा जुडा बेडरूममध्येच आहे, तो घेऊन येते. त्यावर मंगलताई, अगं मग मी आणून देते, तू कशाला वर जाते. त्यावर ॲना मागे वळून बघत, आई माझं ठेवलेलं सामान तुम्हाला नाही दिसणार, डोंट वरी, मी हळूहळू जाते आणि हळूहळूच उतरते, अगदी सेफली. त्यावर मंगलताई काळजीने, सांभाळून ग बाई. ॲना बेडरूममध्ये जिकडे तिकडे बघते, आपला जुडा शोधते आणि खाली जायला निघते. 2-4 पायऱ्या उतरते की साडीच्या निऱ्यात तिचा पाय अडकतो आणि ती गरंगळत खाली कोसळते. 2 सेकंडला तिला कळतच नाही, पण जशी पोटात कळ उठते तशी ती जोरात किंकाळी फोडते आणि तिच्या आवाजाने घरातील सगळे धावून येतात. मंगलताई, मंगेशराव तिला बघून शॉक होतात. अक्षयच्या तर हृदयाचा ठोकाच चुकतो. सगळे धावत तिला उचलतात. ॲना पोटावर हात ठेवून रडत असते आणि जोरजोराने श्वास घेत असते. मंगलताई तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिचं डोकं आपल्या मांडीवर घेते. अक्षय तर काही वेळासाठी एकदम ब्लँक होतो, पण त्याला हलवत मंगेशराव, अक्षय अक्षय, अरे असा थोंब्यासारखा उभा का, गाडी काढ ना, ॲनाला हॉस्पिटलला न्यावं लागेल. तसं गडबडून अक्षय शुद्धीवर येतो आणि गाडी काढतो. ॲनाला तिथंपर्यंत नेण्यासाठी तिला आधाराने उभं करतात, पण ती गच्च पोटाला पकडून रडत असते आणि दोन्ही पाय जमा करून पोटाकडे दाबत असते. मंगलताई तिला वारंवार तसं करण्यास विरोध करतात, पण ॲनाची कंडिशन खूप खराब होत होती. त्यात तिची नवी कोरी साडी मागून रक्ताने भिजून गेली होती. अक्षय काही विचार न करता सरळ तिला दोन्ही हातांवर उचलतो. त्यावर मंगेशराव तिच्या पायाकडील भाग पकडतात, जेणेकरून अक्षयवर जास्त भार नको यायला आणि त्याच्या हातातून ती खाली पडायला नको. दोघेही कसंबसं तिला कारच्या मागच्या सीटवर लेटवतात. मंगलताई तिच्या बाजूला बसत तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतात आणि डोक्यावरून मायेने हात फिरवत, ॲना बाळा काळजी करू नको, सगळं ठीक होईल, पोटाचा भाग मोकळा सोड बेटा, आपण आता लगेच हॉस्पिटलला जाऊ, मग डॉक्टर सगळं ठीक करतील. अक्षय सगळा धीर एकवटून कार ड्राईव्ह करत असतो, पण मनात असंख्य विचार सुरू असतात. त्यासोबत देवाच्या धावाही, माझं बाळ ठीक असेल का, ॲनाला काही होणार तर नाही ना, देवा सगळं ठीक कर, माझ्या बायकोला आणि बाळाला सुखरूप ठेव देवा. ते लगेच 10 मिनिटात हॉस्पिटलला पोहोचतात. मंगेशरावांनी आधीच ॲनाच्या गायनकॉलॉजिस्ट डॉक्टरला ॲनाची सिच्युएशन सांगितल्यामुळे त्यांनी आधीच सगळी तयारी करून ठेवली होती. कार हॉस्पिटलला पोहोचतात. 2 वॉर्ड बॉय स्ट्रेचर घेऊन बाहेर येतात आणि ॲनाला स्ट्रेचरवर लेटवून तिला आत घेऊन जातात. डॉक्टर तिला लगेच ओटीमध्ये शिफ्ट करतात. बाहेर मंगलताई, मंगेशराव आणि अक्षय यांचा जीव टांगणीला लागलेला असतो. सगळे मनात देवाच्या धावा करीत असतात. इतक्यात अक्षयचा फोन वाजतो.
तो बघतो एनाच्या आईचा फोन. तो रिसीव करीत हॅलो. त्यावर रोझलिना, अक्षय वेअर आर यू? आम्ही सगळे एनाच्या बेबी शॉवर प्रोग्रामसाठी घरी आलो आणि घराला लॉक आहे. त्यावर अक्षय अचानक रडायला लागतो. त्याला रडताना बघून रोझलिनाला धक्का बसतो. ती घाबरून, अक्षय व्हॉट हॅपन? तू रडत का आहेस? प्लीज मला सांग काय झालं ते. मंगेशराव अक्षयची अवस्था बघून मोबाईल आपल्या हातात घेतात आणि एनाच्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगतात. तसेच त्यांना हॉस्पिटलचे नाव सांगून तिथे यायला सांगतात. रोझलिनाला सुद्धा आपले अश्रू आवरत नाही. त्या मिस्टर जॉनच्या गळ्यात पडून रडू लागतात. मिस्टर जॉन त्यांना सांभाळून हॉस्पिटलला घेऊन येतात. हॉस्पिटलमध्ये ओटीच्या बाहेर तिघेही 3 कोपऱ्यात हळव्या अवस्थेत तोंड पाडून बसलेले असतात. रोझलिना मंगलताई जवळ येताच त्यांना बघून इतका वेळ रोखून धरलेले अश्रू मंगलताईच्या डोळ्यातून वाहू लागतात. त्या रोझलिनाचे हात घट्ट पकडून, काय होऊन बसले हो हे? किती आनंदात होती ती. छान साडी घालून तयार पण झाली. फक्त केस नीट करता येत नाही आहे तर जुडा बांधते म्हणून तिचा जुडा घ्यायला बेडरूममध्ये वर गेली तर मी तिला टोकलं की मी आणून देते म्हणून. पण मला म्हणाले की मी हळूहळू जाते आणि हळूहळूच येते. पण हे काय होऊन बसलं? आम्ही सगळे किती आनंदात होतो, तयारीच करीत होतो प्रोग्रॅमची. हे ऐकताच रोझलिना पण रडू लागते. इतक्यात डॉक्टर घाईघाईने बाहेर येत, मिस्टर परब तुम्हाला हा फॉर्म लगेच साईन करून द्यावा लागेल. अक्षय त्या फॉर्मकडे बघत घाबरून, काय झालं डॉक्टर? हा कसला फॉर्म? काय लिहिलं आहे यात? त्यावर डॉक्टर, हे बघा मिस्टर परब, तुमच्या वाईफची कंडिशन खूप नाजूक आहे. त्यात बाळ सुद्धा आत फसलं आहे. बाळ आणि आई दोघांच्या जीवाला धोका आहे. आमचे प्रयत्न आहे की दोघांनाही वाचवता यावे पण ते शक्य वाटत नाही. त्यामुळे हा फॉर्म तुम्हाला भरून द्यावा लागेल. आम्ही आता ऑपरेशन करू. त्यात काय होईल ते काही सांगू शकत नाही. त्यावर मंगलताई रडत डॉक्टरवर ओरडत, तुम्ही असे कसे म्हणू शकता? तुम्ही डॉक्टर ना, मग तुम्ही त्यांना वाचू का शकत नाही? त्यावर डॉक्टर, काकू आम्ही डॉक्टर आहोत, देव नाही. त्यात पेशंटची कंडिशन खूप नाजूक आहे ती सत्य परिस्थिती तुम्हाला सांगणे माझे काम आहे. त्यावर रोझलिना डॉक्टरच्या हातापाया पडत रडत, डॉक्टर प्लीज काहीतरी करा. प्लीज सेव्ह माय डॉटर. डॉक्टर सुद्धा हळवी होते. ती त्यांचे हात पकडत, मॅम मी माझे 100% देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते. बाकी सगळी देवाची मर्जी. डॉक्टर आत ओटीमध्ये जातात आणि इकडे सगळे मनात देवाच्या धावा करतात. अक्षय एका कोपऱ्यात उदासपणे बसलेला असतो. आता पुढच्या क्षणी काय होईल, काय बातमी येईल या भीतीने तो आतून बाहेरून पूर्णपणे हललेला असतो. त्याची अवस्था समजून मंगेशराव त्याच्या गळ्यात हात टाकतात आणि त्याला धीर देतात. अक्षय धीर धर, सगळं ठीक होईल. अरे डॉक्टर कितीही म्हणाले तर करता करविता तो आहे. त्याच्या मनात असेल तर दोघे पण वाचतील. त्यावर अक्षय घाबरून, पप्पा का तर माहिती नाही पण मला काहीतरी अशुभ होण्याची चाहूल लागत आहे. एवढं बोलून तो रडू लागतो. भीती तर मंगेशरावांना पण वाटत होती पण ते खचले तर बाकीच्यांचं मनोबल कसं वाढवणार म्हणून ते सगळ्यांना सांभाळत होते. पण अक्षयचे बोलणे ऐकून तेही घाबरून जातात. बऱ्याच वेळानंतर डॉक्टर बाहेर येतात. तसेच सगळे त्यांच्याकडे धाव घेतात. सगळे डॉक्टर आता काय सांगतील यासाठी आतुर असतात. डॉक्टर एक लांब श्वास घेत, मिस्टर परब तुम्हाला मुलगी झाली. पण प्रीमॅच्युअर बेबी असल्यामुळे बेबी खूप वीक आहे. सध्या तिला आम्ही सेफमध्ये ठेवले आहे. पण अजूनही ती रिकवर करेल की नाही हे सांगता येत नाही. त्यावर रोझलिना अधीरपणे, डॉक्टर एना कशी आहे? चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितलं नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा.